उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आंबेडकर अनुयायांची गर्दी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। दादा काय सांगणार, यावेळी तुम्ही मोठ्या प्रमाणात ही सर्व जयंती साजरी करतायत, काय नेमका हा याच्या मागचा संकल्प काय होता, तुमचा उद्देश काय होता? नमस्कार, मी विद्यार्थी परिषदेचा ज्यावेळेला क्षेत्रीय संघटन मंत्री होतो, म्हणजे महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा, त्या काळातच मराठवाड्यामध्ये नामांतराचं आंदोलन खूप जोरात चाललं। नामांतर चळवळीने गावोगाव प्रचंड कटुता निर्माण झाली आणि आम्ही त्यावेळेला ही कटुता संपवण्यासाठी गावोगाव संवाद यात्रा आयोजित केली। गावागावात शिव्या खाल्ल्या, काही ठिकाणी मार खाल्ला, पण दोन समाजातली माणसं एकमेकांपासून दूर जाऊ नये, गैरसमज दूर व्हायचा प्रयत्न केला। त्याच वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मशताब्दी होती। सावरकरांचा सामाजिक सुधारक सावरकर हा पैलू आलाच नाही लोकांसमोर। सावरकरांना ज्यावेळेला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बंदिस्त ठेवलं होतं, त्यावेळेला पतित पावन नावाचं मंदिर त्यांनी बांधलं आणि सर्व जातींसाठी खुलं केलं, हे माहितीच नाही लोकांना। त्यामुळे तो विचार घेऊन एक महिना आम्ही समता यात्रा काढली आणि मग त्या दरम्यान हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाव देण्याच्या वेळेला झालेला संघर्ष, सावरकरांची जन्मशताब्दी, समता यात्रा, त्या दरम्यान आम्ही कार्यकर्त्यांना आवाहन केलं की आपण आंबेडकरांची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही आपापल्या घरी साजरी केली पाहिजे। चौकात साजरं करणं सोपं आहे, कारण नेहमी आपण म्हणतो की जी काही क्रांती आहे ती बाहेर, घरी आल्यानंतर आई पुढे आणि बायको पुढे बोलण्याची हिंमत नाही। आणि शेकडो कार्यकर्त्यांनी त्यावेळेला आंबेडकर जयंती घरी साजरी केली। हळूहळू वातावरण नॉर्मलला आलं, काही जण आजही करतायत। आता पुन्हा एकदा गेल्या 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षामध्ये संविधान विषय घेऊन पुन्हा एकदा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधानाला विरोध कोण करेल? पण हे संविधान हे विरोध करताय, संविधान हे बदलणार आहे, संविधानामधल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी काढणार आहेत, असा एक गैरसमज करून राजकीय पोळी भाजण्यासाठी एक अंतर निर्माण झाल्याचं जाणवतं। आणि त्यामुळे मी निर्णय केला आणि यावेळेला हजारो कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे। अनेक जण आपापल्या घरी आंबेडकर जयंती करत आहेत। माझ्या घरी मी ती मोठ्या प्रमाणात करायचं ठरवलं। आज शहरामधले सगळ्या क्षेत्रातले, सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे टॉपर्स नेते हे सगळ्यापासून घरी येत आहेत। मला खूप आनंद झाला। या उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं। म्हटलं हा उपक्रम नाही आहे, ही माझी बांधिलकी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी बांधिलकी आहे, समतेशी बांधिलकी आहे, जातीयता विरोधी लढ्याशी माझी बांधिलकी आहे। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी घरी येऊन बाबासाहेबांचं दर्शन घ्यावं असा मी आग्रह करतो। दादा, आज जर बघितलं तर वातावरण दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होणं किंवा एकमेकांच्या समाजाबद्दल आदर न करणं, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने हा उपक्रम किंवा जो काही संकल्प तुम्ही पूर्ण करताना पाहायला मिळतात, हा राज्यभरात किंवा एकमेव तुम्ही नेते असाल की तुम्ही स्वतःच्या निवासस्थानी अशा पद्धतीची एक जयंती साजरी करतायत। मात्र हा उपक्रम अजून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा इतर मंत्र्यांच्या निवासस्थानी देखील किंवा तुमच्याच लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी अशा पद्धतीने साजरी होणं किंवा महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी साजऱ्या होणं तितकंच गरजेचं आहे। अर्थातच 2 प्रतीकं प्रामुख्याने आहेत, म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातली प्रतीकं भरपूरच आहेत, पण एक छत्रपती शिवाजी महाराज आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या दोघांना कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असेल त्याने या दोघांनाही नेता मानला, दैवत मानलं आणि त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या आपल्या घरात साजऱ्या करून आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये येण्यासाठी आवाहन केलं। तर याच्यातून 2 समाजामधलं जे अंतर आहे आणि ते 2 ध्रुवावरचं अंतर काही वेळेला आहे, ते संपायला मदत होईल। त्यामुळे मी ह्यावर्षी माझ्या घरापासून सुरुवात केली, कारण मी नेहमी प्रथम पुरुष विचार करतो। लोक म्हणजे तुम्ही काय करता? केलं म्हणजे प्रत्येक जयंतीला आमच्या घराच्या हॉलमध्ये आम्ही फोटो लावतोच, प्रत्येक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, पण दिवसभरामध्ये आलेल्या 5-25 लोकांनाच ते कळतं। आज किमान काही हजार लोक येतील आणि ते हा मेसेज घेऊन जातील किंवा म्हणजे अगदी जातीच्या भाषेत सांगायचं झालं तर चंद्रकांत पाटील काही दलित समाजातले नाहीत, पण तरी त्यांनी आंबेडकरांची जयंती घरी साजरी केली, अरे मग आपणही करूया। असं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती
या दोन्ही जयंत्या कुठल्याही समाजातला माणूस असो त्याने घरोघर केल्याच पाहिजे. आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या केडरमध्ये हा विचार रुजवण्याचा मी प्रयत्न करणार. संविधानाचा मुद्दा तुम्ही काही वेळापूर्वी उपस्थित केला होता, जो लोकसभेत निवडणुकीमध्ये तुम्हाला खूप त्रासदायक ठरला. विरोधी पक्षांनी तो तळागाळापर्यंत लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला की एक फेक नॅरेटिव्ह तुम्ही सुद्धा त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. कदाचित यापुढच्या काळात अशा पद्धतीचे उपक्रम राबवून एक पक्ष पातळीवर की होईना की एक वेगळं चित्र निर्माण होण्याची शक्यता. लोकसभेच्या वेळेला जे विष पेरलं त्याच्यातून दोन समाज बऱ्याच वर्षांनी पुन्हा वेगळे झाले. ते लोकसभा ते विधानसभा पुन्हा गैरसमज दूर करून एकत्र आणण्याचा प्रयत्न केल्यामुळेच महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये त्याचे सकारात्मक परिणाम दिसले. पण आम्हाला फक्त पॉलिटिकल स्वार्थ नको आहे. सगळा समाज मनाने एकमेकाशी जोडला पाहिजे. दलित समाजातल्या एक कुठल्याही माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांना नेता मानलं पाहिजे, दैवत मानलं पाहिजे. आणि जो सवर्ण आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व मानलं पाहिजे, दैवत मानलं पाहिजे. त्यामुळे हा केवळ पॉलिटिकल विषय नाही. पॉलिटिकल अंतर कमी झालं, विधानसभेत दिसलं. दलित समाजालाही लक्षात आलं की कोण घटना बदलायला निघालेली नाही. किंबहुना मोदीजींनी पंतप्रधान झाल्यानंतर संविधान दिन सुरू केला. मोठ्या प्रमाणावर संविधानाचं वाचन हे शाळा कॉलेजमध्ये ऑफिसमध्ये झालं. तर दलित समाजाला पडलं. मानसिक अंतर अजून संपलेलं नाही आहे आणि ते संपायचं असेल तर मोठ्या प्रमाणात एकमेकांच्या घरी जाणं, एकत्र जेवणं, एकत्र कार्यक्रम करण्याची आवश्यकता आहे. दादा, कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.